बरं, मी काय म्हणते, होळी जवळ आली आहे. होळी स्पेशल काहीतरी रेसिपी व्हायलाच पाहिजे, हो की नाही? म्हणूनच आज मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत, बनवायलाही सोप्पा आणि कोणीही बनवू शकेल असा जबरदस्त दहीवडा बनवूया. आणि त्यासोबतच फक्त उडीद डाळ नाही, तर आणखी एक डाळ वापरून हा दहीवडा आपण बनवणार आहोत. त्यामुळे पचायलासुद्धा हलका जातो. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी उडीद डाळ घ्यायची, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायची, त्यामध्ये पाणी घालायचं, झाकण ठेवून डाळ बाजूला ठेवायची. दुसऱ्या बाउलमध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची, मूग डाळसुद्धा धुवायची, पाणी घालायचं, झाकण ठेवून दोन्ही डाळी 4 तास भिजवून घ्यायच्या. 4 तासानंतर दोन्ही डाळीतील पाणी काढायचं. त्यानंतर डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या. थोडंही पाणी न वापरता मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. डाळीचं बॅटर तयार झाले एका बाउलमध्ये काढायचं, चवीनुसार मीठ घालायचं, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं. पाण्यामध्ये टाकायचं, पाण्यामध्ये पीठ वरती तरंगलं की बॅटर परफेक्ट तयार झालं. 200 ग्रॅम दही घ्यायचं, छान असं फेटून घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर, पाव चमचा काळं मीठ घालायचं, मिक्स करायचं. हिरव्या चटणीसाठी कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, पुदिना, आमचूर पावडर, जिरे, थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून वाटून घ्यायचे. गोड दही, तिखट चटणी आणि चिंचेची चटणी तयार आहे. एका भांड्यामध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ, हिंग टाकायची, मिक्स करायचं. बॅटर तयार होतं आपलं. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तयार बॅटरचे वडे तेलामध्ये सोडायचे आणि अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तळून घेतलेले वडे थोडेसे थंड करायचे आणि तयार केलेल्या हिंग आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे. 20 मिनिटं छान असे सेट होऊ द्यायचे. 20 मिनिटानंतर वड्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं. वडे ताटामध्ये सर्व करायचे. वरून गोड दही, तिखट चटणी आणि चिंचेची चटणी घालायची. त्यावर चाट मसाला आणि लाल मिरची पावडर भुरभुरायची. परफेक्ट असे थंडगार कापसासारखे मऊलुसलुशीत दहीवडे तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. सर्व साहित्याची लिस्ट कॅप्शनमध्ये.